अवघं 9 वर्ष असणारा बदलापूरचा जितेश यानं देशभरात डंका वाजवलेला आहे. मानकिवली परिसरामध्ये खरं तर हा राहतो आणि सध्या तो आलेला आहे आपल्या आजोबांकडे दत्तवाडी परिसरामध्ये. काही वेळापूर्वी आपण एक फेसबुक लाईव्ह केलं. खरं तर गणेशजी राणे यांनी त्याचा सत्कार केलेला आहे. या सत्कारामागचं नेमकं काय कारण आहे आपण ते जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण जे लाईव्ह केलं खरं तर तांत्रिक काही अडचणी आल्या त्यामुळे आपण लोकेशन सुद्धा चेंज केले आणि आता आपण पुन्हा एकदा लाईव्ह येतोय. खरं तर त्याचं टॅलेंट जे आहे ते आपण लाईव्ह पाहणार आहोत. परंतु आतापर्यंत स्केटिंगमध्ये सुद्धा या 9 वर्षाच्या जितेश गडगे याच्या नावावरती 2 गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यासोबतच शाळेमध्ये सुद्धा त्याला पैकीच्या पैकी म्हणजे 700 पैकी 700 किंवा असे मार्क जे आहेत ते पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रथम क्रमांक जो आहे तो या जितेश म्हणजे 9 वर्षाच्या मुलाचा येतो. खरं तर बुद्धीची क्षमता भरपूर आहे. तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारा, काहीही विचारा, तो सगळ्याची उत्तरं देतो. आपण त्याची पुन्हा एकदा त्याच्याशी चर्चा करणार आहोत. मगाशी तू काही माहिती दिली, परंतु आता तू पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना बदलापूरकरांना माहिती दे की काय टॅलेंट आहे तुझ्यामध्ये. 9 वर्षाचा आहे आणि अगदी 4थीला आहे. काय सांगशील? मी आता 4थीला आहे. आता मी सगळे स्पोर्ट्स करतो, फक्त बास्केटबॉल. आउटडोर गेम आतापर्यंत मी सगळं खेळून झालो असेल. काहीतरी तू जे रेकॉर्ड केलंय अबॅकस मध्ये त्यामध्ये काय रेकॉर्ड आहेत तुझे? त्यात आम्हाला एक ऑनलाईन एक्झाम होती. त्यात आम्ही त्यात ते ब्रेन स्कूलने ठेवलेली. त्यात आम्हाला जेवढे पण जो जास्त सम्स करेल त्याला त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होईल. म्हणजे एकाचा हायएस्ट वर्ल्ड रेकॉर्ड होता 500चा. तर जर आमचं एक पण सम वाढलं तरी आम्हाला आमचं नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जाणार. मग त्यात मी एक ट्रिक यूज केलेली. मी कारण की सगळे लास्टचे म्हणजे 3D चे असे 4 नंबर होते. मग मी बघितलं, नोटीस केलं की लास्टचे नंबर ते वेगवेगळे आहेत. मग मी जे आमचं असे 2D चे सम होते मी राईट साइडचाच फक्त 10चा 1चा सम केला फक्त. मग जो आन्सर मी त्याने ते फाइंड आउट केलं तशाने मी ते वर्ल्ड रेकॉर्ड केलं. अच्छा, आणि किती मिनिटांमध्ये तू किती सम सॉल्व्ह केले? आम्हाला म्हणजे आमची जी ऑफलाईन एक्झाम होती दिल्लीला त्यात आम्हाला 8 मिनिट्स मध्ये 200 सम करायचे होते. ते मी आता 6 मिनिट मध्ये केले, जरी आमचं टायमिंग असलं 8 मिनिट तरी. ओके, म्हणजे 8 मिनिटांमध्ये त्यांना 200 सम सॉल्व्ह करायचे होते, बरोबर? तर त्याने 6 मिनिटांमध्ये ते 200 सम सॉल्व्ह केलेले आहेत, बरोबर? आणि तो रेकॉर्ड आपण म्हणू शकतो किंवा त्याचा जो काही रिझल्ट आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याची बुद्धी म्हणजे आपण बघू शकतो की त्याचा जो मेंदू आणि त्याची जी बुद्धी आहे ना ती कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट आहे. ते आपण लाईव्ह खरं तर आता पाहणार आहोत. आपण बघत असाल तर गणेश राणे यांनी नुकताच त्याचा सन्मान केलेला आहे, शाल आणि त्याला एक गिफ्ट दिलेला आहे. खरं तर हे गिफ्ट आणि शाल देऊन त्यांचा सन्मान. यापूर्वी सुद्धा एक झाडू मारणारी महिला होती, तिच्या सुद्धा मुलीनं असंच यश जे आहे ते संपादन केलं होतं आणि तिचा सुद्धा सन्मान गणेश राणे यांनी केला होता. सो वेळ न घालवता अबॅकस मध्ये त्याला कशा पद्धतीने तो सगळी गणितं सोडवतो ते आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. काही वेळापूर्वी सुद्धा आपण ते लाईव्ह पाहिलं, आता आपण पुन्हा एकदा लाईव्ह पाहतोय. कॅल्क्युलेटर मी मोबाईलमध्ये ओपन केलेला आहे आणि या मोबाईलमध्ये मी खरं तर म्हणजे तुमच्या समोरच काही आकडेवारी जी आहे ती टाकणार आहे आणि आकडेवारी टाकल्यानंतर लाईव्ह त्याला विचारणार आहे आणि ते उत्तर सारखं येतं का आपण ते बघणार आहोत. सो वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तू रेडी आहे? येस. मी रॅन्डम अशी आकडेवारी टाकतेय. अच्छा, मी ही रॅन्डम आकडेवारी टाकली आहे. सो आपण त्याला आता याचं काय आन्सर आहे ते सुद्धा विचारणार आहोत. सो तू रेडी आहे? हो. ओके. 23 प्लस 25 प्लस 36 प्लस 15 प्लस 36 प्लस 85 प्लस 69 प्लस 23 प्लस 56 प्लस 36 प्लस 123 प्लस 52. 579.
बाप रे हे आपण लाईव्ह पाहतोय. अच्छा तुम्ही आता तुला फक्त प्लसचं सांगितलं. हो अच्छा टेबल्स सुद्धा त्याला सगळे येतात. 100 पर्यंत टेबल्स येतात. 100 पर्यंत तुला टेबल्स येतात. हो बापरे म्हणजे तुम्ही विचार करा त्याचा अभ्यास आणि आपण जे ज्यावेळी एखादं उत्तर किंवा एखादं कोणतंही सम सॉल्व्ह करायचं असेल त्यासाठी जेवढी मेहनत घेतो तेवढं तो ट्रिक वेगवेगळ्या वापरून हे सगळे प्रयत्न जे आहेत ते करतोय. आता तू सांग ना तुला काय टास्क देऊ आणि तू आम्हाला बरोबर उत्तर देशील. मला तुम्ही कोणता पण एक टेबल द्या. हा 200 पर्यंत मधला कोणता पण टेबल. हा 200 पर्यंत मधला. ओके तुम्ही सुद्धा चेक करा जर तुम्ही लाईव्ह बघत असाल तर आपण आता त्याला एक रॅन्डम टेबल देऊ की हा टेबल तू म्हण करून. सो तुम्ही सुद्धा ते चेक करा की ते बरोबर आहे का आणि आम्ही सुद्धा इथे चेक करतोय की जितेश योग्य टेबल सांगतो का. सो वेळ न घालवता आपण पण त्याला एक आकडेवारी देऊ आणि टेबल सांगू. म्हणजे 200 पर्यंत तुला कोणताही टेबल हा डायरेक्ट आन्सर मी देईन तुम्हाला. ओके ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल सांग म्हणजे जसं की 62 जर तुम्ही टेबल मला बोलले मग मी 62 104 186 ओके असं बोलले. ओके ओके बघा त्याची तयारी बघा किती आहे. अच्छा ठीक आहे म्हणजे ते 200 पर्यंत तुला कोणताही टेबल. हो चालेल. ओके आपण विचारू जितेशला 82 चा टेबल. तू रेडी आहे. ओके बोल. करू स्टार्ट. हा स्टार्ट 82 164 246 328 410 492 574 656 738 820. माझ्याकडे म्हणजे आपण शाळेमध्ये माझ्या मध्ये 20-25 पर्यंत टेबल पाठ करत होतो आणि याचे 200 पर्यंत टेबल पाठ आहे. आणि मी आता उत्तर बघितलं म्हणजे 82चा पाढा पाहिला मी टेबल पाहिला तर उत्तर सगळं ओव्हरऑल करेक्ट उत्तर आहेत त्याची. सो त्याने जो टेबल म्हटलाय तो सुद्धा बरोबर आहे. सो अबेकसचा आपण एकदा अजून ट्राय करूयात. चालेल. हो चालेल. मायनस मध्ये करू का प्लस मध्ये करू तू सांग. दोन्ही चालेल. दोन्ही चालेल म्हणजे मायनस मध्ये मग अशी आपण प्लस मध्ये केलं आता आपण मायनस मध्ये करूया. हो ओके सो थोडस आपण मायनस मध्ये सुद्धा त्याला उत्तर म्हणजे प्रश्न विचारू आपण त्याला. सो मी मायनस मध्ये आता काही आकडेवारी जी आहे ती टाकते. मी सगळं मायनस मध्ये विचारते. ओके सो ही काही आकडेवारी आपण काढली आहे आणि हे त्याचं उत्तर आहे. सो रेडी आहे तू. हो 35 minus 9 minus 26 minus 45 minus 63 minus 96 minus 52 minus 63 minus 89 minus 26. -26. हा Answer is -434. बरोबर उत्तर आलेलं आहे. बापरे खरं तर त्याचं करावं तेवढं कौतुक बदलापूरकरांनो कमी आहे. आपण प्लस पाहिलं मायनस पण पाहिलं मल्टी म्हणजे त्याने टेबल सुद्धा बोललेलं आहे आणि ओव्हरऑल ही सगळी म्हणजे आपण म्हणू शकतो तो होलीब्रिड स्कूलला आहे आणि हे सगळे प्लस मायनस दोन्ही विचारू तुला. हो चालेल. चालेल. अच्छा आपण प्लस मायनस आता दोन्ही गणेश राणे यांची इच्छा आहे आपण त्याला प्लस मायनस विचारूयात. सो आपण मिक्स विचारणार हा तुला आता मी. ओके मी रॅन्डम आकडेवारी टाकते खरं तर. ओके हे आपण त्याला आता विचारूयात. हे बघा उत्तर आलंय आणि ही आकडेवारी पण आपल्या समोर आहे. तू रेडी आहे. हो 63 प्लस 56 मायनस 36 प्लस 56 मायनस 45 प्लस 63 मायनस 96. Answer is 61. बाप रे बदलापूरकरांनो खरं तर मी प्लस मायनस इथे टाईप करते त्याला आकडेवारी सांगते तोपर्यंत त्याचं उत्तर येत आहे. म्हणजे कॅल्क्युलेटर पेक्षा सुद्धा आपण बघत असेल तर कॅल्क्युलेटरवर ज्या पद्धतीने आपण टाकतोय
त्याचं म्हणजे त्याचा जो मेंदू आहे, त्याची जी बुद्धी आहे, त्याच पद्धतीनं किंवा त्याहून अधिक स्पीडनं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. बिकॉज आम्ही बघितलंय, तुझं मला रेकॉर्ड सांग की तुझे स्केटिंग मध्ये रेकॉर्ड केलेस, त्या संदर्भात सांग. तू कधी कुठे केला, कोण शिकवतो तुला? मी स्केटिंग मध्ये रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड ते आता बेळगावला केलेले मी 8 दिवस ते होते माझं. ते मी आता मनीषा मॅम थ्रू केलेलं सूरज स्केटिंग अकॅडमी. मग ते मी 2दा केले. आम्हाला कंटिन्यू म्हणजे आम्हाला कधी पण राऊंड लागायचे. एकदा जर तुम्ही आता झोपले 3ला, मग आम्हाला राऊंड कधी पण 4ला लागू शकतो, 1ला लागू शकतो, कधी पण लागू शकतं. ओके, म्हणजे मेहनत त्यासाठी तू खूप केली. 52 आवर्स करायची स्केटिंग. ओके, 52 तास 52 अवर्स केली होतो. अच्छा, या व्यतिरिक्त तुला काय आवडतं? मला सहज आवडते. हा, बुद्धिबळ, चेस पण आवडतो गेम तुला? हो. काय काय अचिव्हमेंट आहे त्यामध्ये? चेस मध्ये मी आता फिडे रेटिंग मला भेटलेली 1422 करून. ती माहिती ना, ते कॅल्क्युलेशन मध्ये त्यांचा काय प्रॉब्लेम झाला, ती आता रेटिंग गेली. मग आता मी परत आता ट्राय करतोय त्या रेटिंग साठी. ओके, स्विमिंग पण येतो तुला? हो. म्हणजे ऑलराऊंडर आहे बदलापूरचा जितेश. अच्छा, तुला काय मोठं होऊन तुला काय बनायचंय? IAS ऑफिसर. IAS ऑफिसर. अरे वा वा वा, छान. असे स्वप्न असावे खरं तर. काय म्हणजे आई वडील तुला कसे सपोर्ट करतात? ते पूर्ण तरीके सपोर्ट करतात. जेवढं पण माझं असेल तेवढं ते सपोर्ट. वडिलांचं नाव काय तुझ्या? जितेंद्र गडगे. जितेंद्र गडगे. खरं तर बदलापुरातले ते व्यावसायिक आहेत, चांगले नावाजलेले व्यावसायिक आहेत, आणि खरं तर त्यांचाच हा चिमुकला आहे. आणि जितेंद्र गडगे आणि गणेश राणे यांची चांगली मैत्री आहे. आणि खरं तर आज मित्राचा मुलगा एवढा टॅलेंटेड आहे ते पाहून ते सुद्धा स्वतः भारावून गेले होते त्याचं टॅलेंट पाहून. आणि खरं तर त्यांनी लगेचच आमच्याशी संपर्क साधला. पहिल्यांदा तर त्याचा सत्कार सन्मान त्यांनी केला, आणि एकंदरीत आपण सुद्धा त्याची लाईव्ह परीक्षा घेतली, आणि ती परीक्षा सुद्धा तो पास झालेला आहे. खरं तर त्याचे बाबा आजोबांकडे आलाय, जे आजोबा दत्तवाडी परिसरात राहतात. आपण थोडं त्यांच्याशी सुद्धा चर्चा करू. आजोबा म्हणजे मार्क मिळवताना सुद्धा पैकीच्या पैकी त्याला असतात, आणि ऑलराऊंडर आहे जितेश. काय वाटतं? खरोखरच या गोष्टीचा मला अभिमान आहे. कारण ही संपूर्ण जी मेहनत आहे ती माझी मुलगी आणि माझा जाऊ आहे, त्या दोघांची मेहनत आहे. आणि त्या मुलाकडनं तेवढं करून घेणं आणि त्याने ते आत्मसात करणं, आणि जिथे जातोय तिथे तो अभिमानानं ट्रॉफी म्हणा की आज जवळजवळ 1.5 वर्षाच्या कालावधीत जवळजवळ 100 ट्रॉफी आणि जवळजवळ 90 गोल्ड मेडल आणि 7-8 सिल्वर, तसं शाळेतही. आणि त्याचं जे आतापर्यंत जे चाललेलं आहे प्रयत्न, आणि त्याचं जे स्वप्न आहे, त्याला एक स्वप्न होतं की मला राष्ट्रीय पुरस्कार पाहिजे. त्याने गेल्या महिन्यामध्येच हिंदी भाषा, आपली जी हिंदी भाषा आहे, या हिंदी भाषेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण त्याला अबॅकस आणि चेसमध्ये ग्रँड मास्टर होऊन राष्ट्रपती पुरस्कार मिळवायचा आहे आणि IAS ऑफिसर व्हायचं आहे. यासाठी त्याच्या आईवडिलांचे आणि ती मेहनत आणि त्याच्यासाठी लागणारं परिपूर्ण संपूर्ण त्याच्या पाठीशी उभे आहेत. आणि आता मी तर म्हटलं तर आजोबा आहे, मी आशीर्वादाशिवाय दुसरं काय देऊ शकतो. आज गणेशजी राणे यांनी सन्मान केलाय. आणि गणेशजी राणे हे तर माझे खरोखरच चांगले स्नेही आणि माझ्या शेजारी आहेत. आज ते या विभागामध्ये समाजसेवक आहेत, आणि वेळोवेळी म्हणजे असं त्यांनी त्याचं टॅलेंट बघितलं, आणि आजपर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्टीला म्हणजे जे होतकरू मुलं आहेत किंवा ज्यांना आपल्या या कुठल्या शैक्षणिक असू दे, कुठल्या क्षेत्रात असू, जर जायचं झालं आणि त्यांनी गणेश राणेशी संपर्क साधला तर खरोखरच ते त्यांच्या पाठीशी उभे राहून अशा मुलांना टॅलेंट बनवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि आजपर्यंत त्यांनी करत आले आहेत, आणि याच्या पुढे सुद्धा ज्या ज्या वेळेला असं काही वाटेल ते करण्यासाठी तत्पर असतात. आणि त्यांनी या मुलाची टॅलेंट स्वतःहून पहिल्यांदा हे केलं आणि त्याचा सत्कार केला. खरोखरच मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि शिर्डीला 20 वर्ष अरे बापरे. तर पालखी अध्यक्ष ते मुंबईचे, म्हणजे त्यांची स्वतःची पालखी मंडळ यांचं. अच्छा, ते एवढे ज्येष्ठ असून पण ते यंगे 20 वर्ष आले चालत जातात शिर्डीला. आज तुम्ही या चिमुकलेला पाहिलं, कसं वाटलं? म्हणजे त्याची सगळी गणित वगैरे उत्तर ऐकून अवाक झालात का तुम्ही सुद्धा? प्रत्येक असं वाटतं का प्रत्येकाला का आपलाच मुलगा हुशार आहे. मग आज मी डोळ्याने बघितलं का बाहेर खूप मुलं टॅलेंट आहेत, आपली मुलं काय पण काहीच नाही, पण अशी
मला इच्छा आहे का आपल्या मुलाला पण असंच जितूच्या पुरासारखं शिकवावं, असं मी आता ध्येय केलेलं आहे. तर मला पण इच्छा आहे का आपला मुलगा पण एवढा टॅलेंट होऊन असं कोणीतरी सत्कार करावा, याची मी अपेक्षा करतो. अर्थात बघा, खरं तर हे बोलण्यासाठी सुद्धा खूप मोठं मन लागतं आणि त्याचं स्वप्न सुद्धा आहे की त्याला IAS ऑफिसर व्हायचं आहे. आणि तुला खूप खूप शुभेच्छा आहेत त्या सगळ्यासाठी. अशीच तू प्रगती करत राहा. आणि आईची त्याच्या खूप, आई वडिलांची खूप मेहनत. आई वडिलांच्या मेहनतीशिवाय शक्य नाही आहे हे सगळं. आणि त्याला कुठलीही गोष्ट जरी लागली तरी ते वडील आणि आई देण्यास तत्पर आहेत. तसेच त्याचे चुलते सुद्धा तेवढेच त्याच्या पाठीमागे उभे आहेत. ते थोडक्यात सगळ्यांचं श्रेय आहे हे. म्हणजे त्याचे वडील आहेत ना, त्याचे वडील धंदा पाणी बंद करून पूर्ण याच्यासाठी टाइम देतात पूर्ण. त्यामुळे त्यांचं अभिनंदन जितू गडगेंचं. खरं तर मुलाला एवढं शिकवणं, वेगवेगळे टॅलेंट पर्यंत पोहोचवणं किंवा त्याला ते आत्मसात करून देणं, हे सगळं खरं तर आपण बघत असाल तर त्याचं ते टॅलेंट. बदलापूर मधील मानकिवली गावाचं नाव त्याने रोशन केलं, त्याबद्दल त्याचं पण मनापासून अगदी खरं तर मानकिवलीमध्ये एवढं मोठं टॅलेंट गेल्या म्हणजे आज समोर येत आहे, ते माध्यमांसमोर येत आहे आज. खरं तर कौतुक करावं त्याचं तेवढं कमी आहे. आणि स्वप्न तो जरी लहान असला, फक्त 4थीमध्ये आहे, तो 9 वर्षाचा आहे, अवघ्या 9 वर्षाचा आहे. आणि त्याच्यामुळे मोठी मोठी स्वप्न खरं तर त्यानं पाहिलेली आहेत. आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई वडिलांची मेहनत आहेच, परंतु त्याची सुद्धा तेवढीच मेहनत आहे. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. तुम्हाला त्याचं टॅलेंट कसं वाटलं, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.